कधीकधी शहरापासून दूर जाणं म्हणजे स्वतःकडे परत येणं असतं. नमस्कार, मी पंकज. उन्हाळ प्रवास या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. पनवेलमधून निघताना असं वाटत होतं, आज फक्त ट्रिप नाही, तर थोडं मन शांत करायचं, स्वतःशी बोलायचं. वळणावळणाच्या घाटात डोंगरांची शांतता आणि गाडीच्या खिडकीतून येणारा थंड वारा हे सगळं मनाला सांगत होतं, थांब, श्वास घे, आयुष्य खूप सुंदर आहे. आजूबाजूची हिरवळ, अरुंद रस्ता आणि त्यामध्ये ड्रायव्हिंग करायची वेगळीच मज्जा आहे. पावणाला पोचलो, बॅग्स ड्रॉप केल्या आणि पहिल्या क्षणातच जाणवलं, हा स्पॉट आज मनाला रिसेट करणार आहे. बायकोने मस्त रॅम्प वॉक करून क्यूट स्माईल दिली आणि आजूबाजूचा परिसर एक्सप्लोर केला. लेक जवळ गेलो आणि काही सेकंदात लक्षात आलं, आपण किती धावतो, पण शांतता किती साधी आणि किती सुंदर असते. बरीच गर्दी होत होती. सर्वजण फोटो, व्हिडिओ काढण्यात मस्त मग्न होते. माझे फ्रेंड पण तिथे त्या क्षणाचा आनंद घेत होते. टेंटची सोय अप्रतिम होती. 100पेक्षा जास्त टेंट होते. चहा नाश्ता मिळताच एनर्जी परत 100%. भूक जास्त आणि फोटोशूट वेगळं. क्लासिक कॉम्बो. गेम खेळताना मात्र आमचा प्रो लेवल टॅलेंट बाहेर आलं. जिंकण्यापेक्षा पराभव जास्त झाला, पण मस्ती मात्र फुल ऑन. सूर्याच्या या सोनेरी प्रवासात मनालाही स्वतःचा मार्ग सापडला. ही वाट, हे तंबू, ही बोचरी हवा सगळं मिळून एका क्षणातच खास बनलं. सनसेट जवळ आलो आणि पाहुण्याने आम्हाला गोल्डन लूक दाखवला. त्या शांत क्षणात वाटलं, लाईफ रशमध्ये नाही, शांततेत जास्त सुंदर दिसते. सनसेट नंतर मूड फुल ऑन. आउटडोअर गेम्स, थोडं डान्सिंग, थोडी मस्ती आणि कुणाला कळलंही नाही की ही वेळ कशी सरत चालली आहे. जेवण केलं आणि सर्वजण डीजेच्या तालावर नाचायला लागले. सर्वांनी मस्त एन्जॉय केलं. आणि मग सुरू झाला आमचा फेवरेट भाग, बॉनफायरचा उबदार लाईट आणि लाईव्ह म्युझिकची सोलफुल वाईब. रात्री शेवटी टेंटमध्ये झोपताना जाणवलं, पाहुणा ट्रिप म्हणजे फक्त ट्रॅव्हल नाही, एक छोटासा थेरपी होता. आणि मनात एकच मेसेज घेऊन आलो, जगा, फिरा आणि स्वतःला आठवा, आयुष्य खूप सुंदर आहे.